नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत एकदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 8 जून 2026. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? कोणत्या राज्य सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना सुरू केलेली आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी, आपलं राज्य महाराष्ट्र राज्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर महाराष्ट्र राज्य सरकारने महाराष्ट्र राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या ठिकाणी शेतकरी कर्जमाफी योजना या ठिकाणी नुकतीच घोषणा केली आहे या योजनेची. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे. तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे लिहून घ्या. खालीलपैकी कोणता जिल्हा घरगणना 100% पूर्ण करणारा राज्यातील पहिला जिल्हा बनलेला आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, सिंधुदुर्ग नावाचा जिल्हा आहे. तो जिल्हा या ठिकाणी, तो डिस्ट्रिक्ट या ठिकाणी घरगणना 100% पूर्ण करणारा राज्यातील पहिला जिल्हा बनला आहे. त्याच्यामुळे हा जो काही प्रश्न आहे तो 100% परीक्षेला विचारला जाणार. ऑलरेडी हे जे काही सेन्सस आहे म्हणजेच काय जनगणना आहे 2000ची, बरोबर, या वर्षीची, बरोबर का नाही? तर याच्यावरती हमखास 1-2 तरी प्रश्न एक्झाममध्ये बघायला मिळणार आहेत 2027च्या सेन्ससबद्दल. ठीक आहे, पहिलाच प्रश्न आहे एखाद्या प्रथम घटनेबद्दल. तर बाकीच्या नवनवीन ज्या काही प्रथम घटना घडलेल्या आहेत त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. पहिले AI सक्षम विद्यापीठ चौधरी चरणसिंग विद्यापीठ मेरठमधील. पहिला चिप फॅब्रिकेशन प्लांट गुजरातमध्ये. पहिला उत्सर्जन जे काही कमी उत्सर्जन क्षेत्र कोणत्या शहरामध्ये स्थापन होणार? पुण्यामध्ये. भारत फोरकास्ट सिस्टम वापरणारे देशातील पहिले राज्य महाराष्ट्र. पहिला पाण्याचा सातबारा कोणत्या राज्यामध्ये तयार केला जाणार? महाराष्ट्र. पहिल्या खाजगी वैद्यकीय संग्रहालयाचे उद्घाटन केरळमध्ये. पहिली राष्ट्रीय AI आणि डिजिटल जल शिखर परिषद बेंगलोरमध्ये. पहिला भूऔष्णिक ऊर्जा प्रकल्प लद्दाखमध्ये. इंडिया AI डाटा लॅबची स्थापना करणारे या ठिकाणी भारतातील पहिले खाजगी विद्यापीठ चंदीगड विद्यापीठ. पहिले आदर्श सीमावर्ती जे काही गाव आहे, सीमावर्ती गाव आहे म्हणून कोणत्या गावाचा विकास केला जाणार? तर चुमूर नावाचं गाव आहे लद्दाखमध्ये. आणि घरगणना 100% पूर्ण करणारा या ठिकाणी राज्यातील पहिला जिल्हा ठरला आहे सिंधुदुर्ग जिल्हा. ठीक आहे, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. भारतामध्ये 8 जून 2026 पर्यंत एकूण घोषित केलेल्या रामसर स्थळांची संख्या किती आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. सद्यस्थितीमध्ये भारतामध्ये आता या ठिकाणी एकूण 100 जे काही रामसर स्थळांचा जो काही टप्पा आहे, माइलस्टोन आहे, तो या ठिकाणी भारताने गाठलेला आहे. तर 100 रामसर स्थळे या ठिकाणी घोषित करण्यात आले आहेत. कधीपर्यंत? 8 जून 2026 पर्यंत. तुम्हाला हे जे काही शेवटचे आहेत 10, 90 ते 100 रामसर स्थळे याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. याच्यामध्ये तुम्हाला पहिला प्रकार जोड्या लावामध्ये या ठिकाणी प्रश्न उत्तर विचारलं जाऊ शकेल. दुसरा प्रकार प्रश्नाचा काय असू शकतो की बाबा हे रामसर कोणत्या राज्यामध्ये आहे. त्याच्यामुळे 90 नंबरच्या रामसर स्थळापासून 100व्या रामसर स्थळापर्यंत तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. लिहून घ्या. 90व्या क्रमांकाचा आहे खिचन पाणथळ जागा जी की राजस्थानमध्ये आहे. 91 क्रमांकाचा आहे मेनार पाणथळ संकुल, हे देखील राजस्थानमध्ये आहे. त्यानंतर 92, 93, 94 हे कंटिन्यू जे काही 3 आहेत रामसर स्थळे हे कुठे आहेत? लक्षात घ्या. उदयपूर तलाव, गोकुळ तलाव आणि गोगबिल तलाव. माझ्या मते हे बिहार राज्याच्या अंतर्गत येतं. ही गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर 95 क्रमांकाचा आहे कोपरा जलाशय. 96 क्रमांकाचा आहे सिलीसेरह तलाव. 97 क्रमांकाचा आहे पाटणा पक्षी अभयारण्य. 98 क्रमांकाचा आहे छारीछंद. 99 क्रमांकाचा आहे शेखा झील पक्षी अभयारण्य. आणि 100 क्रमांकाचा आहे जयप्रकाश नारायण पक्षी अभयारण्य जे की उत्तर प्रदेश राज्याच्या अंतर्गत स्थित आहे. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. ठीक आहे, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. राज्यामध्ये बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांविरोधात ऑपरेशन डेल्टा हंट कोणत्या राज्याच्या पोलिसांनी सुरू केलेलं ऑपरेशनचं नाव आहे किंवा कॅम्पेनचं नाव आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. कारण काय? कारण सिंपल आहे. त्या गुजरात राज्याच्या अंतर्गत बेकायदेशीरपणे इल्लीगल वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांविरोधामध्ये ऑपरेशन डेल्टा हंट नावाचं ऑपरेशन या ठिकाणी गुजरात राज्याच्या पोलिसांनी सुरू केलेलं आहे. गुजरात स्थापना
1 मे 1960 याच दिवशी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. हाच दिवस आपण इंटरनॅशनल लेबर डे म्हणून साजरा करतो. मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल, राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत, राजधानी आहे गांधीनगर. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान गीर, ब्लॅकबक, वनस्दा आणि 5 महत्त्वाचे धरण सरदार सरोवर, उकाई, काढणा, दंतेवाडा आणि धारोई. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. इंडिया AI डेटा लॅबची स्थापना करणारे भारतातील पहिले खाजगी विद्यापीठ कोणते ठरलेले आहे? तर पर्याय क्रमांक ए चंदीगड विद्यापीठ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. काय? चंदीगड विद्यापीठ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. इंडिया AI डेटा लॅबची स्थापना करणारं भारतातील पहिलं प्रायव्हेट युनिव्हर्सिटी ठरलं आहे चंदीगड युनिव्हर्सिटी, चंदीगड विद्यापीठ. पुढचा प्रश्न, जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस आणि जागतिक महासागर दिवस दोन्ही दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात येत असतात? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 8 जून, म्हणजेच आजच्याच दिवशी दोन्ही दिवस साजरा केला जातात. जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस, वर्ल्ड ब्रेन ट्यूमर डे आणि जागतिक महासागर दिवस, वर्ल्ड ओशियन डे. दोन्हींचा उद्देश आपण लिहून घेऊया. सुरुवातीला जागतिक ब्रेन ट्यूमर दिवसाचा उद्देश काय? तर ब्रेन ट्यूमरच्या आजाराबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे आणि मेंदूच्या कर्करोगाशी लढा देणाऱ्या रुग्ण व त्यांच्या कुटुंबियांना पाठिंबा देणे हा या दिवसाचा मागचा मुख्य उद्देश आहे. आणि दुसरा पॉईंट लिहून घ्या, जागतिक महासागर दिवस का साजरा केला जातो? तर लिहून घ्या, मानवी जीवनामध्ये महासागरांचे महत्त्व पटवून देणे, सागरी परिसंस्थेचे रक्षण करणे आणि प्रदूषण विशेषतः प्लास्टिक प्रदूषण रोखण्यापासून कृती करणे हा या दिवस साजरा करण्यामागचा उद्देश आहे. दोन्हीही या ठिकाणी महत्त्वाचे दिवस आहेत. कशाबद्दल प्रश्न आहे? महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच काय करूया, जून महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या, 1 जून जागतिक दूध दिवस, 2 जून आंतरराष्ट्रीय लैंगिक कामगार दिवस आणि तेलंगणा राज्य निर्मिती दिवस, 3 जून जागतिक सायकल दिवस, 5 जून जागतिक पर्यावरण दिवस, 7 जून जागतिक अन्न सुरक्षा दिवस, 8 जून जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस आणि जागतिक महासागर दिवस, 12 जून जागतिक बालमजुरी विरुद्ध दिवस, 14 जून जागतिक रक्तदाता दिवस, 15 जून जागतिक पवन दिवस, 20 जून जागतिक निर्वासित दिवस, 21 जून जागतिक संगीत दिवस, जागतिक जलविज्ञान दिवस आणि आंतरराष्ट्रीय योग दिवस. त्यानंतर 23 जून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस आणि आंतरराष्ट्रीय विधवा दिवस. त्यानंतर 26 जून अंमली पदार्थांचे सेवन आणि अवैध तस्करी विरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवस आणि 30 जून जागतिक लघुग्रह दिवस. क्लिअर? पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6. खालीलपैकी कोणती विधानसभा ही नेवा NEVA फुल फॉर्म काय? नॅशनल विधान ॲप्लिकेशन, बरोबर. तर या इनिशिएटिव्हमध्ये उपक्रमामध्ये सामील होणारी भारतातील 33वी विधानसभा ठरलेली आहे. 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वेस्ट बेंगॉल. पश्चिम बंगाल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 2 पॉईंट लिहून घ्या. पहिली गोष्ट, नेवाचा फुल फॉर्म काय? नॅशनल विधान ॲप्लिकेशन. दुसरा पॉईंट, कागदविरहित, पारदर्शक आणि अत्यंत कार्यक्षम कायदेशीर परिसंस्था निर्माण करण्याच्या उद्देशाने डिजिटल इंडिया संकल्पनेअंतर्गत हा एक प्रमुख मिशन मोड प्रकल्प आहे, ज्याचं नाव आहे, उपक्रमाचं नाव आहे नेवा उपक्रम. आणि याच्यामध्ये समावेश होणारा भारतातील 33वा विधानसभा ठरलेली आहे कोणती? पश्चिम बंगाल विधानसभा. पश्चिम बंगाल. स्थापना 26 जानेवारी 1950. नवीन मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी, राज्यपाल RN रवी, राजधानी कोलकाता. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान सुंदरवन, गोरुमारा, जलदपारा आणि 3 महत्त्वाचे धरण फरक्का, दुर्गापूर आणि कागज बाटी. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7. सिमिलीपाल व्याघ्र अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ओडिसा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. का प्रश्न महत्त्वाचा आहे? तर नुकतंच काळ्या कलरच्या वाघाच्या दर्शनामुळे चर्चेत आलेले हे सिमिलीपाल व्याघ्र अभयारण्य आहे. त्याच्यामुळे कदाचित प्रश्न विचारला जाऊ शकतो की बाबांनो, सिमिलीपाल व्याघ्र अभयारण्य, सिमिलीपाल टायगर रिझर्व कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर योग्य उत्तर काय आहे? ओडिसा राज्यामध्ये स्थित आहे. ओडिसा. स्थापना 1 एप्रिल 1936. मुख्यमंत्री मोहन चरण माझी, राज्यपाल हरिबाबू कंभपती, राजधानी भुवनेश्वर. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान भितरकनिका, सिमिलीपाल, नंदनकनन आणि 4 महत्त्वाचे धरण हिराकूड, मंदिरा, काला आणि इंद्रावती.
पुढचा प्रश्न क्रमांक 8, फ्रेंच ओपन 2026 मध्ये पुरुष आणि महिला एकेरीची जे काही चॅम्पियनशिप झाली त्याच्यामध्ये कोणी विजेतेपद जिंकलेलं आहे? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वरील दोन्ही. लक्षात घ्या, पर्याय क्रमांक ए, स्पेनचे प्लेयर आहेत कार्लोस अल्काराज यांनी या ठिकाणी मेन्स कॅटेगरीमध्ये फ्रेंच ओपन 2026 मध्ये पुरुषांच्या एकेरी स्पर्धेमध्ये विजेतेपद जिंकलेलं आहे. तर पर्याय क्रमांक बी, नाव काय आहे? मीरा आंद्रेवा, ज्या की रशियाच्या या ठिकाणी टेनिस प्लेयर आहेत. त्यांनी या ठिकाणी फ्रेंच ओपन 2026 मध्ये महिलांच्या कॅटेगरीमध्ये एकेरी म्हणजेच या ठिकाणी सिंगल्समध्ये या ठिकाणी विजेतेपद जिंकलेलं आहे. पुरुषांच्या एकेरीमध्ये कार्लोस अल्काराज, तर महिलांच्या एकेरीमध्ये मीरा आंद्रेवा असं त्यांचं नाव आहे. विजेतेपद त्या दोघांनी जिंकलेलं आहे. कार्लोस अल्काराज हे स्पेनला बिलॉंग करतात, तर मीरा आंद्रेवा या रशियाला बिलॉंग करतात. प्रश्न आहे, दोन्ही गोष्टी आहेत महत्त्वाच्या क्रीडा स्पर्धेबद्दल. तर बाकीच्या अन्य झालेल्या क्रीडा स्पर्धांवरती एकदा चर्चा करूया. चायनीज ग्रँड प्रिक्स 2026 किमी अँटोनेली यांनी जिंकली. ICC पुरुष T20 विश्वचषक 2026 भारताने जिंकलं. सॅफ अंडर 20 चॅम्पियनशिप 2026 बांगलादेशने जिंकली. भारताचा 95 क्रमांकाचा बुद्धिबळ ग्रँडमास्टर ठरला आहे अरण्यक घोष. थॉमस कप 2026 पुरुषांच्या या ठिकाणी जिंकला आहे चीनने, तर उबर कप 2026 महिलांच्या कॅटेगरीमधील जिंकला आहे दक्षिण कोरियाने. नॉर्वे चेस 2026 आत्ता जिंकला आहे मॅग्नस कार्लसनला हरवून या ठिकाणी आर प्रज्ञानंदा यांनी. तर फ्रेंच ओपन 2026 पुरुषांचं एकेरीचे स्पर्धेचं विजेतेपद कार्लोस अल्काराज, तर महिला एकेरीचं विजेतेपद मीरा आंद्रेवा यांनी या ठिकाणी पटकावलेलं आहे. पुढचा प्रश्न, जयसिंगराव पवार यांना कितवा राजश्री शाहू महाराज पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे? तर पर्याय क्रमांक डी, 40व्या क्रमांकाचा. लक्षात घ्या, 40व्या क्रमांकाचा या ठिकाणी राजश्री शाहू महाराज पुरस्कार या ठिकाणी जाहीर करण्यात आला आहे. कोणाला? तर जयसिंगराव पवार यांना. प्रश्न आहे एखाद्या पुरस्काराबद्दल, तर बाकीच्या लेटेस्ट जे काही पुरस्कार अवॉर्ड्स या ठिकाणी जाहीर झाले त्याच्यावरती जाता जाता चर्चा करूया. UN मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर हा जो काही पुरस्कार आहे तो मेजर अभिलाषा बराक यांना. व्हिटली अवॉर्ड 2026 ने सन्मानित करण्यात आलं प्रवीण शेख यांना. 35व्या सरस्वती सन्मान 2025 ने या ठिकाणी रामकुमार मुखोपाध्याय यांना. एबेल पारितोषिक 2026 ने सन्मानित करण्यात आलं गर्ड फ्लांटिंग्स यांना. 2024-25 या वर्षासाठी MS स्वामीनाथन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं डॉक्टर C श्रीनिवास राव यांना. पुलित्झर पुरस्कार 2026 दोघा जणांना देण्यात आला आहे, सुवर्ण शर्मा आणि आनंद आरके यांना. 2026च्या नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकनामध्ये नाव देण्यात आलं होतं अरुणाचलम मुरुगनंथम यांचं. संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व कृषी संघटनेकडून प्रतिष्ठित ॲग्रिकोला पदक देण्यात आलं नरेंद्र मोदी यांना. द प्राइज 2026 हा जो काही पुरस्कार आहे तो 3 जणांना देण्यात आला, विवान, आर्याना आणि आव्यांना यांना. आणि 40वा राष्ट्रीय शाहू महाराज पुरस्कार देण्यात आला जयसिंगराव पवार यांना. ठीक आहे, या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. पुढचा प्रश्न, जागतिक पर्यावरण दिवसानिमित्त दिल्लीमध्ये कोणत्या मोहिमेअंतर्गत नमो ऑक्सिजन पार्कचे उद्घाटन करण्यात आलेलं आहे? तर पर्याय क्रमांक सी, एक पेड माँ के नाम या अभियानाअंतर्गत या मोहिमेअंतर्गत नमो ऑक्सिजन पार्कचे उद्घाटन करण्यात आलं आहे. उद्देश काय? तर शहरी हरितीकरणाला चालना देण्यासाठी, हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि पर्यावरण संवर्धनामध्ये सार्वजनिक सहभागास प्रोत्साहित करण्यासाठी ही मोहीम या ठिकाणी सुरू करण्यात आली होती. पुढचा प्रश्न, लिव्हरपूल युनिव्हर्सिटी, लिव्हरपूल विद्यापीठाचे पहिले भारतीय शाखा कॅम्पस कोणत्या या ठिकाणी शहरामध्ये आहे? तर पर्याय क्रमांक बी, बेंगलोर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 2 पॉईंट लिहून घ्या. हा कॅम्पस राष्ट्रीय शिक्षण धोरण ज्याला म्हणता येईल NEP नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 मधील आंतरराष्ट्रीयकरणाच्या तरतुदीनुसार स्थापन केला जात आहे. या उपक्रमाचा उद्देश भारतीय विद्यार्थ्यांना देशातच आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त पदव्या आणि संशोधनाच्या संधी उपलब्ध करून देणे हा याच्या मागचा एकमेव पर्पज आहे. शेवटचा प्रश्न, 1 जुलैपासून हवाई दलाचे पुढील उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक ए, आशुतोष दीक्षित असं त्यांचं नाव आहे. त्यांची या ठिकाणी 1 जुलै 2026 पासून हवाई दलाचे पुढील उपप्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होताचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, 6 जून 2026 रोजी दुर्गराज रायगडावरती श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा कितवा शिवराज्याभिषेक सोहळा आपण साजरा केलेला आहे? 350वा, 353वा, 360वा की 355वा? तर ज्या पण विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं, दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे.